नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे, भीक नको पण योजना आवर, आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय. आता नेहमीप्रमाणे तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालाच असेल की असं कोण म्हणतंय भीक नको पण योजना आवर, आणि त्याला क्वेश्चन मार्कही दिलाय. मग मित्रांनो, क्वेश्चन मार्क देण्यामागे जो उद्देश आहे तो उद्देश म्हणजे, मला जर असं वाटत असेल तर मी जे मत माझं मांडतोय या माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात का? आणि तुम्ही जर सहमत असाल नसाल ते तुम्हाला कॉमेंट्समध्ये सुद्धा लिहायचं आहे. आणि त्यामुळे मी ते क्वेश्चन मार्क दिलाय की माझं जे मत आहे भीक नको पण योजना आवर, मी असं म्हटलंय ते तुम्हाला पटतंय का? तर मित्रांनो, चला वेळ न दवडता बघूया, भीक नको पण योजना आवर, आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय, हे नेमकं काय? तर मित्रांनो, मराठीमध्ये साधी सोपी सरळ अशी एक म्हण आहे, भीक नको पण कुत्र आवर. याचा अर्थ आपल्याला माहीतच आहे की समाजामध्ये काही दुबळी असतील, लंगडी असतील, आंधळी असतील, पांगळे असतील मंडळी, ही जो सक्षम समाज आहे याच्याकडे थोडंफार मदतीची अपेक्षा करतात. परंतु हा सक्षम असलेला समाज ह्या दुबळ्या, असहाय्य, आंधळ्या, पांगळ्या, लंगड्या लोकांना जो देण्याचा प्रयत्न करतो, काही लोक देत नाहीत, काही लोक त्यावर कॉमेंट्स करतील, काहींना हीन लेखतील, परंतु जी काही मंडळी देतात ते सुद्धा नगण्य पाठ असतो. म्हणजे काय, आपल्याकडे जी प्रॉपर्टी, उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या खिशामध्ये जर 1500 रुपये असतील आणि स्टँडवर किंवा चौकामध्ये जे भिकारी भीक मागतायत ते ज्यावेळेस भीक मागतील त्यावेळेस मी किती देऊ शकतो? देऊन 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये. म्हणजे माझ्या खिशात जर 1000 किंवा 500 रुपये असतील तर त्यातले मी मॅक्झिमम 2, 3 किंवा 5 रुपये देऊ शकतो. आणि मित्रांनो, ते जर माझ्या 500 रुपयाच्या कम्पेअरमध्ये बघितलं तर हा 5 रुपये किंवा 2 रुपये किंवा 3 रुपये हा पाठ त्या 500 रुपयाच्या कम्पेअरमध्ये नगण्य पाठ होतो, आणि म्हणूनच त्याला आपण भीक असं म्हणतोय. कारण मदत जर म्हटलं तर काहीतरी थोड्या प्रमाणात दिली पाहिजे, सम प्रमाणात दिली पाहिजे. म्हणजे जर माझ्याकडे 500 रुपये असतील तर मदत एखाद्याला द्यायची असेल तर 100-200 रुपये दिली तर आपण त्याला मदत म्हणू शकतो. परंतु असा नगण्य पाठ 1 किंवा 2 रुपये देणं ही त्याला भीक, म्हणजे माझ्याकडे असल्यापेक्षा काहीतरी नगण्य त्यामधलं मी देतोय, आणि म्हणून त्याला आपण भीक असं म्हणतोय. कारण आपली इच्छा नसते द्यायची, कोणीतरी समोरचा मागतंय म्हणून आपण देतो. आणि कधी कधी तर असंही होतं मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याकडे सर्व समाजामध्ये बघितलं तर घराच्या दारामध्ये जर कोणी भिकारी असं म्हणूया आपण, तो नगण्य मदत मागणारा माणूस म्हणजे भिकारी, तो जर दारात आला तर तो विचित्र असतो. त्याचे कपडे फाटलेले असतात, हातामध्ये काहीतरी भांडं असतील, हातात काठी असेल, आणि त्याला आपल्या दारामध्ये जर एखादं कुत्रं असेल तर ते सुद्धा त्यावर भुंकतं. कारण तो अनोळखी आहे, तो कधीतरी येणार आहे. परंतु तो कधीतरी येत जरी असेल तरी आपण त्याला देताना जर काहीच देणार नसू, म्हणजे नगण्य पाठ, आपल्याकडे असलेल्या संपत्ती किंवा प्रॉपर्टीचा नगण्य पाठ, म्हणजे 1 रुपया 8 आणे 4 आणे जे काही द्यायचे ते जरी देत नसू किंवा ते देणार नसू, आणि आपलं कुत्र मात्र त्यावर भुंकतच असेल, तर मग मात्र त्याचा अर्थ एवढाच होऊ शकतो की आपण काही देत नाही, आणि आपण त्याला पुढचं एखादं संकट, म्हणजे एखाद्या अनोळखी माणसाला ते कुत्र चावू शकतं. अशा अर्थाने भीक नको पण कुत्र आवर. मला तुम्ही मदत नाही केली तरी चालेल किंवा भीक नाही दिली तरी चालेल, पण ते कुत्र मात्र माझ्यावर किंवा संकट आमच्यावर ओढवू नका, असा तो माणूस म्हणेल. आणि या अर्थाने मी हे जे कॅप्शन दिले, भीक नको पण योजनावर, याचा अर्थ मित्रांनो
आपण जर अवलोकन केलं आपल्या आजूबाजूला, किंवा आपण सध्या आपण ज्या काळामध्ये राहतोय ते जर बघितलं, किंवा जे सरकारमध्ये आपण वावरतोय ते बघितलं, ते केंद्रातलं सरकार असेल, राज्यातलं सरकार असेल, तर हे सरकार सुद्धा असंच काहीच करतंय असं मला वाटतंय. तुम्हाला नाही वाटत? उदाहरण द्यायचं झालं तर पाठीमागे राजस्थान असेल, पंजाब असेल, किंवा तुमचा हरियाणा असेल, उत्तर प्रदेश असेल, या ठिकाणी असलेला शेतकरी रस्त्यावर उतरत होता आणि केंद्र सरकारला आमच्या मालाला हमी भाव द्या म्हणून आंदोलन करत होता. परंतु या सरकारने त्यांच्या मालाला हमी भाव दिला नाही, परंतु अशीच योजना मात्र मोठी आणली. आणि ती योजना काय, तर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1000 रुपये आम्ही टाकू, त्यांना अनुदान देऊ, असा नवीन एक शब्द प्रयोग केला. आणि मित्रांनो, मी अशाच या पद्धतीला भीक असं म्हटलंय. आपल्या केंद्र सरकारचं बजेट किती असतं? आपला देश जर बघितला तर कृषी प्रधान देश आहे. म्हणजे जास्तीत जास्त शेतकरी आपल्या देशामध्ये, तो काबाड कष्ट करणारा माणूस आहे. आणि याला मदत कशी करायची, तर त्याच्या मालाला हमी भाव तो मागतोय, ती न देता आपलं गव्हर्नमेंट काय करते, तर त्याच्या खात्यावर 1000 रुपये टाकते. आणि 1000 रुपये टाकून इकडं जर बघितलं तर मोठमोठ्या होल्डिंग्स लावतंय, मोठमोठे फ्लेक्स लावतंय, मोठमोठ्या जाहिराती देतंय, आणि आम्ही शेतकऱ्याला 1000 रुपये त्याच्या खात्यावर टाकतोय. मग ते किती शेतकऱ्यांना मिळतात, कोणत्या कोणत्या राज्यातल्या शेतकऱ्यांना मिळत आहे, कुणाला मिळतंय का, कुणाला नाही मिळत का, अशा विविध गोष्टी त्यामध्ये आहेत. परंतु योजना मात्र छोटीशी 1000 रुपयाची योजना, आणि त्यासाठी खर्च मात्र कोट्यावधी रुपयाचा जाहिरातीवर. हे सरकार आम्ही करतोय असं दाखवण्यासाठी. कारण सरकार कुठलंही असेल, पण सरकारकडे जर योजना चांगल्या नसतील किंवा जनहिताची कामं करण्याची त्यांची इच्छाच नसेल, तर मग हे असं करतायत. आणि त्याला वावगं नाही किंवा त्याला अपवाद म्हणता येणार नाही. कारण ज्या मंडळींनी 70 वर्ष राज्य केलं, ज्या लोकांना असं वाटत होतं की आमचं राज्य कधी येऊ शकणार नाही, त्यांनी खूप मोठ्या वल्गना केल्या आणि लोकही त्या भ्रमाला फसली किंवा त्यांच्या थापाला फसली आणि त्यांच्या हातामध्ये सत्ता दिली. असं म्हणू शकतो की यांना कधीही सत्ता आपल्या हातात येणार नाही असं वाटत असताना अचानक सत्ता आली आणि मग त्या सत्तेच्या धुंदीमध्ये यांची 5 वर्ष निघूनही गेली. आणि शेवटी मग अशा काहीतरी योजना आणायच्या, योजनांचा भडीमार करायचा. मग शेतकऱ्याला अनुदान 1000 रुपये देण्याची योजना असेल, गॅस सिलेंडर सबसिडी देण्याची योजना असेल, शुद्ध जल योजना असेल, कोणत्याही योजना असतील, म्हणजे एक योजना दिली तर ते शेतकऱ्याचं भलं भक्कम भरपूर त्याला मिळावं असं काही न करता तुटपुंज्या प्रमाणामध्ये त्यांना द्यायचं. आणि शेतकरी जर मागत असेल त्याच्या मालाला हमीभाव, तो न देता तो शेतकरी दिल्लीपर्यंत पोहोचू नये म्हणून रस्त्यावर बॅरिकेड टाकायचे, त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा करायचा. हे असं वागणारं सरकार आणि योजनांचा भडीमार करणारं आणि देताना मात्र 1000 किंवा 500 रुपये त्या शेतकऱ्यांच्या पदरात टाकणारं, म्हणजे या 1000 आणि 500 जर बघितलं आणि आपलं बजेट जर बघितलं तर याच्या प्रमाणामध्ये नगण्य 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 असं ते आहे. आणि म्हणून मी सरकार हे भीक दिल्यासारखं या लोकांना देते असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे सरकार एकतर हे सरकार बिल्डरधार्जिनं सरकार आहे, एकतर हे सरकार व्यापारधार्जिनं हे सरकार आहे. शेतकऱ्याच्या मालाला भाव देत नाही, परंतु शेतकऱ्याचा माल संपून गेला की व्यापाऱ्याच्या मालाला मात्र भाव मिळतो ऑटोमॅटिक. म्हणजे असं डुप्लिकेट असणारे हे सरकार जर बघितलं तर मित्रांनो, ते केंद्रातलं सरकार असेल किंवा राज्यातलं सरकार असेल, जसं केंद्रातलं सरकार डुप्लिकेटपणा करते तसं राज्यातलं सरकार सुद्धा डुप्लिकेटपणा करते. कारण त्यांच्यामध्ये आणि यांच्यामधली माणसं तीच आहेत आणि सत्तेच्या नशेमध्ये मशगूल असणारी ही माणसं जसजसं वेळ यांची 5 वर्ष संपायला येतील, कारण काय तर लोकशाहीच्या नियमाप्रमाणे
5 वर्षांच्या आतमध्ये निवडणुका होऊन नवीन सरकार होणार आहे आणि मग आपली सत्ता काही झालं तर टिकली पाहिजे, आली पाहिजे. म्हणून हे सरकार मग केंद्राचं असेल, राज्याचं असेल, अशा योजनांचा भडीमार लोकांवर करते. आणि आत्ता उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही बघताय महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना, कुठल्या तरी एका राज्याने ती लाडकी बहीण योजना आणली होती, ती त्यांच्याकडे आता बंद पडली आहे कारण त्यांचं सरकार गेलेलं आहे. आणि आत्ता महाराष्ट्रामध्ये मात्र या अर्ध शिवसेनेचं, अर्ध राष्ट्रवादीचं आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारने ही योजना आणली, लाडकी बहीण योजना. त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात टीकाही होते, विरोधी पक्ष टीकाही करतोय, सरळ सांगतोय ही योजना चालणारच नाही. पण हे मात्र ठणकावून सांगतायत की ही योजना आम्ही चालूनच दाखवणार. आणि पैसा मात्र कुठला देत आहेत? सरकारच्या तिजोरीतला पैसा देत आहेत. आणि लाडक्या बहिणीला किती पैसे देत आहेत? 1500 रुपये. आता या महाराष्ट्रामध्ये किती लाडक्या बहिणी आहेत? म्हणजे आवडत्या बहिणी किती, नावडत्या बहिणी किती, म्हणजे योजना किती मंडळींना मिळणार आणि योजना किती लोकांना मिळू शकत नाही, हे जर बघितलं तर मग असं लक्षात येतं की 1500 रुपये ज्या महिलेला मिळणार आहेत त्या महिलेचं 1500 रुपयात महिना भागणार आहे का? यांचा गॅस सिलेंडर जर बघितला, उज्ज्वला गॅस सिलेंडरची अवस्था सरकारची काय झाली तुम्हाला माहिती आहे? जाहिरात खूप मोठी मोठी केली, कस्टमर त्यांनी 3 कोटी कस्टमर बघितले, पण त्यांच्या लक्षात आलं त्या महिलेच्या की आता आपल्याला गॅस भरायचा असेल तर पैसे दिल्याशिवाय नाही. अशीच योजना जर 1500 रुपये ह्या महिलेला महिन्याला मिळत असतील आणि गॅसची किंमतच जर 1100 असेल तर हे नेमकं काय करताय? म्हणजे शेतकऱ्याला भक्कमपणे किंवा ह्या जी काही असहाय्य मंडळी आहे, मग ह्यांचे क्रायटेरिया वेगवेगळे असतात. त्याच्यामध्ये कोण बसतंय, कोण नाही बसत. जे बसतायत त्यांना कोणाला मिळतील, कोणाला नाही मिळणार. मिळतील ते खुश, नाही मिळतील ते नाखुश. परंतु यावर जी काही 1500 रुपये ज्या महिलेला मिळतील त्या महिलेला 1500 रुपये आम्ही देतोय हे सांगण्यासाठी या सरकारचा जो खर्च बघितला तर तिप्पट, चौपट, 5 पट, 10 पट खर्च. वेगवेगळ्या ठिकाणी प्रोग्राम, तेही कशातून? सरकारच्या पैशातून. आणि हे यांच्या पक्षाचा अजेंडा ही लोक राबवणार. कारण का? आता निवडणुका आलेल्या आहेत. टीव्हीला जर बातमी बघितली तुम्ही तर 10 ते 12 नोव्हेंबरच्या दरम्यान आचारसंहिता लागू होते असं सांगितलं जातंय. आणि मग ह्या लाडक्या बहीण योजनेच्या पदरामध्ये 1500 रुपये टाकणार, त्याचे खूप मोठमोठे होल्डिंग्स लावणार आणि विविध योजनांचा भडीमार या लोकांवर करत राहणार. म्हणजे काय की सरकारच्या किंवा महाराष्ट्र सरकारचं जे काही बजेट आहे याच्यातून या मंडळींना दिला जाणारा जो पैसा आहे तो जर बघितला किंवा त्याचं प्रपोर्शन बघितलं तर मित्रांनो हे अगदी नगण्य नगण्य नगण्य. 1500 रुपये आपला महाराष्ट्राचं बजेटच्या रूपात जर बघितलं तर नगण्य. परंतु ते सांगण्यासाठी मात्र या सरकारमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री मोठ्या तोषाने, आवेशाने वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेत आहेत. त्या लाडक्या बहिणींना बोलवलं जाते, त्याही धावत पळत जात आहेत आणि नाही गेलं तर आपल्याला मिळणार नाही त्यांना असं वाटतंय. परंतु या सगळ्या सस्यहोलपटीमध्ये जर बघितलं तर जास्तीत जास्त हाल कोणाचे होत आहेत तर ह्या ज्या काही लाडक्या बहिणी आहेत यांचे हाल होत आहेत. आणि ते खरंच त्यांचा महिना भागणार आहे का? खरंच ही योजना कंटिन्यू त्यांच्या लाईफपर्यंत चालणार आहे का? यांचं सरकार गेलं की ती योजनाही डबघाईला जाईल. जशी बाहेरच्या दुसऱ्या राज्यामधलं झाले तसंच हे होणार आहे. फक्त निवडणुकाच्या इव्हेंटसाठी ही मंडळी अशा योजनांचा भडीमार या लोकांवर करतायत. आणि म्हणून मित्रांनो मी असं म्हटलं होतं की चौकामध्ये जी मंडळी आपल्याकडे मदतीचा हात मागतायत किंवा आपल्यापुढे हात पसरतायत त्यांना आपण किती द्यायचं? आपल्याकडे असलेल्या पार्टमधला 1 रुपया 2 रुपये आपण देतो, म्हणजे नगण्य नगण्य पार्ट देतो. तसं हे सरकार एका मागून एक योजना आणतंय आणि त्यांच्या बजेटमधला नगण्य नगण्य पार्ट यांच्या हातावर देतंय. ते किती दिवस द्यायचं,
कधी थांबवायचं हे याच लोकांच्या हातात आहे. आणि अशा ज्या योजना आहेत, ह्या योजना जर बघितलं तरी आपल्या मराठीतली म्हण आहेच ना, की भीक नको देऊ बाबा, पण ते कुत्र तर आवर, कारण भीक नाही दिली तरी चालेल, पण कुत्र जर मला तुझं चावलं तर मला त्याचा त्रास होईल किंवा दुसरं माझ्यावर संकट ओढवेल, कारण आम्ही अगोदरच असहाय्य आहोत, लंगडे आहोत, आंधळे आहोत, पांगळे आहोत. अशा मंडळींना हे जर देत असतील, म्हणून मी असं म्हटलंय की तुमच्या ज्या योजना ज्या आहेत, ही एखादी योजना, कुठली योजना असेल ती भरभक्कम योजना बनवून त्या लोकांना पुन्हा लोक म्हणजे शासनाकडे हात पसरायची गरज पडणार नाही, किंवा अशा ज्या योजना आहेत ह्या योजना या शासनाला सुद्धा तयार करायची गरज पडणार नाही. अशा भरभक्कम योजना जर लोकांना सरकार देत असेल तर आपण त्याला मदत म्हणू. परंतु अशा जर तुटपुंजा नगण्य पाठ जर हे सरकार लोकांना देत असेल तर माझ्या मते ती एक प्रकारची भीक आहे. मग शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 1000 रुपये 2000 रुपये अनुदान जाणं हे असो, किंवा ही आता लाडकी बहीण योजना असो, एखाद्या गावाच्या ठिकाणी कुठेतरी म्हणजे शुद्ध पाण्याची योजना आणायची आणि सर्व राज्यामध्ये त्याचा डंका पिटायचा, हे जर बघितलं तर मग लोकांना भुलवणं किंवा लोकांना सक्षम बनवण्याऐवजी किंवा लोकांना त्यांच्या पायावर उभं करण्याऐवजी हे सरकार सर्व लोकांना, असहाय्य लोकांना भिकारी बनवण्याचं काम करतंय का, किंवा भिकाऱ्यासारखं त्यांना हात पसरावं सरकार पुढे असा प्रयत्न करतंय का? मला तरी असं वाटतंय की सरकार असाच प्रयत्न करतंय. देताना प्रत्येक योजनेमधून तुटपुंजी मदत, नगण्य मदत करते आणि योजना मात्र एकावर एक योजनांचा या लोकांवर भडीमार करते. म्हणून मित्रांनो, मी असं म्हटलं होतं की भीक नको, पण योजनावर सरकारने ह्या लोकांना भीक देऊ नये. द्यायची असेल ती मदत करावी, द्यायची असेल तर मदत द्यावी, पण भीक देऊन ह्या योजनांचा भडीमार त्यावर करू नये. आणि मी त्यावर क्वेश्चन मार्क दिला होता की मी हे जे मत मांडले, सरकारची तुटपुंजी मदत करते, अगदी नगण्य पाठ बजेटच्या त्यांना देते, म्हणजे ही एक प्रकारची भीक आहे असं माझं मत आहे. आणि त्या विविध योजनांच्या माध्यमातून देते. म्हणून मित्रांनो, मी आज असं म्हटलं होतं, भीक नको पण योजना आवर, आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिला होता. मित्रांनो, तुम्हाला हे पटतंय का? जर पटत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.